नमस्कार मंडळी, आज आपण निघालो आहोत ऐतिहासिक आणि पवित्र अशा श्री क्षेत्र तुळापूर गावाच्या सफारीवर। हे गाव छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झाले आहे। चला तर मग सुरुवात करूया अद्भुत प्रवासाला। आम्ही मुंबईहून पुण्याला निघालो आहोत। तुम्ही तुळापूरला 2 मार्गाने जाऊ शकता। मुंबईहून पुण्याला ट्रेन पकडून तेथून कॅब किंवा बसने तुळापूरला तुम्ही पोहोचू शकता आणि दुसरा ऑप्शन म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवेने 3 ते 4.5 तासांचा प्रवास करून तुम्ही जाऊ शकता। आम्ही मुंबई पुणे एक्सप्रेसवेने जाण्याचा मार्ग निवडला आहे। आता आपण श्री क्षेत्र तुळापूर गावी पोहोचलेलो आहोत। हे गाव भीमा, भामा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावर वसलेले आहे। हेच ते ठिकाण जिथे छत्रपती संभाजी महाराजांना वीर मरण प्राप्त झाले। कवी कलश समाधी। संभाजी महाराजांचे खास सचिव आणि विश्वासू मित्र कवी कलश यांनाही औरंगजेबाने निर्दयीपणे ठार मारले। तेही संभाजी महाराजांसोबतच धारातीर्थ पडले आणि येथेच त्यांची समाधी आहे। इथे भेट देताना शांतता आणि आधार बाळगावा, परिसर स्वच्छ ठेवावे, इतिहास समजून घ्यावा। ती मैत्री पण किती नशीबवान असेल जी मृत्यूच्या आलिंगनात खणखरपणे उपजली असेल। आता आपण पोहोचलोय त्या ऐतिहासिक ठिकाणी जिथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक आहे। इथे आल्यावर मनात अभिमान आणि वेदना दोन्हीही निर्माण होतात। हिंदवी स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या संभाजी महाराजांना मानाचा मुजरा। इंद्रायणी नदी, भीमा नदी, भामा नदी यांच्या त्रिवेणी संगम अतिशय सुंदर आणि शांतमय वातावरण आणि आपल्या राजांच्या रक्ताने पावन झालेली ही जागा पाहून खरंच मन आणि डोळे खूप भरून आले। हे आहे श्री संगमेश्वर मंदिर, तुळापूरचे ऐतिहासिक ठिकाण। ही जागा पवित्र मानली जाते कारण इथे छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटची प्रार्थना केली होती। यातील शांतता आणि भक्तिमय वातावरण अतिशय प्रसन्न आहे। माती तुळापुराची झाली पावन तुझ्या रक्ताने, ते साकळदंड झाले धन्य तुझ्या स्पर्शाने। पाहून शौर्य तुझे पुढे मृत्यूही नतमस्तक झाले, स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला। आता आपण निघालो आहे वधूबुद्रुक येथे। छत्रपती संभाजी महाराजांवर तुळापूर आणि वधूबुद्रुक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यामुळे आपण दोन्ही स्थळांची माहिती घेणार आहोत। मराठी इतिहासात दोन्ही ठिकाणं पावित्र्य आणि महत्त्वाचे मानले जातात। पूर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मुक्षीयमामृता कैलास राणा शिवचंद्रमौळी
फणींद्र माथा लुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी शिव उग्र जटाधर शंभो शिव शिव श्री गंगाधर शंभो शिव शिव कलिमल दाहक शंभो शिव शिव कलिमल दाहक शंभो शंभो ब्रह्म विधायक शंभो शिव शिव उग्र जटाधर शंभो सत्प्राण तेजवाहक शंभो प्रलय विलय गतिकारक शंभो प्राण तेजवाहक शंभो प्रलय विलय गतिकारक शंभो संगरि खल संहारक शंभो तृतीय नेत्र त्रिशूलाग्र शंभो शंभो कारक शंभो तारक शंभो 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 तारक शंभो कारक शंभो तारक शंभो 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 तारक क्षत्रिय तेज शिव तांडव शंभो 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 तांडव प्रचंड गिरिमांडव शंभो 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 केशरी ध्वज संस्थापक शंभो अवतार समिधा अर्पण शंभो अवतार समर्पित अवतार समर्पित तेजात्मज शंभो जेव्हा कधी संकटाने मन निराश होते, आयुष्याचा मार्ग कठीण वाटायला लागतो, तेव्हा आपल्या या राजाच्या समाधीस्थळाला भेट द्यावे आणि यातून निघताना आत्मविश्वास आणि जगण्यासाठीची इच्छाशक्ती घेऊनच नतमस्तक होता बाहेर पडावे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा जेन चेंजर ब्लॉग्सला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. धन्यवाद. जय शिवराय.